नमस्कार मंडळी. तर आजचा ब्लॉग असा आहे की मला जायचं होतं वडिलांना डबा घेऊन, कारण पप्पा 7 वाजताच उठून सकाळी दारेवरती गेले होते. दारेवरतीच म्हणजे शेताला पाणी देण्यासाठी गेले होते. तर मला जायचं होतं डबा घेऊन. गाडीजवळ गेले, म्हणलं गाडी काढावा, पण बघते तर काय, पूर्ण गाडी करड्यांनी भरवली होती. मग मला असं कसं जाणार, मला आधी तिला स्वच्छ करावी, पुसून घ्यावी. मग ओल्या कापडाने गाडी पुसून घेतली, स्वच्छ केली, सगळीकडून पुसवली. तुम्हाला तर माहिती आहे, गाडी ड्रायव्हरसाठी फक्त आरसेच महत्त्वाचे राहतात. तेव्हा आधी आरसे पुसले, स्क्रीन पुसली. नंतर लक्षात आलं की गाडीची बॅटरी चार्जिंग लावली. मग काढून घेतली गाडीची बॅटरी. दुसरी बॅटरी ऑलरेडी जोडून ठेवलेली होती, मग एकच जोडायची होती. त्याच्यामुळं ही पण बॅटरी लगेच जोडून घ्यावं म्हणलं आणि लगेच आपलं कामाला आपण निघावं. गाडीचं स्विच पण लागत नव्हतं. कसं बसं अब्दून बळच लावलं आणि मग म्हणलं डबान बॉटल टाकावा. पिशवी पण घेतली नाही. म्हणलं गाडीच्या डिक्कीचा वापर तरी कधी करणार आपण. स्विच ऑन केलं गाडीचं. मग काय बसले गाडीवरती, टाकलं स्टँड आणि वळवली गाडी. निघाले रानाकडं. आणि शेत जरा 4-5 किलोमीटर असल्यामुळं मला ब्रिज खालून जाऊन परत हायवे रोडने जाणार होते. मग आधी हॉर्न दिला, कारण ब्रिज खालून जाताना म्हणलं तर हॉर्न द्यावाच लागतो. अचानक कोणी धडकवलं, समोरून आला अचानक. तर दुपार झाली होती खूप. सूर्य फार डोक्यावरती आला होता. म्हणलं पप्पांना खूप भूक लागली असेल, कारण सकाळी 7 वाजता गेले होते. जिथं रस्ता असतो तिथं स्पीड ब्रेकर नक्कीच येतो. आधी वाटलं पूर्ण डांबरी रोड आहे, पण नाही. पुढं आल्यावर कळायला लागलं की पूर्ण खडीचाच रोड आहे. गाडी पण जाम स्लिप होत होती. पोहोचले सगळ्यात आधी. मग डिक्की खोली आणि मग डबा काढला, बॉटल काढली. नवीन शेत असल्यामुळे एवढ्याला मी कधी आलेली नव्हती, त्यामुळे घरचे पण म्हणायला लागले सावकाश जा बाई. मग मी वाट काढत काढत कांद्याच्या रानातून निघाले. पण म्हणली इकडून जाण्यापेक्षा वाट बदलावी. इकडून जरा जास्तच लांब दिसत होतं. जवळ आले तर होते वांग्याची आणि मिरचीची झाडं. मग डबा आणि बॉटल बांधाच्या सपाटीवरती ठेवला. म्हणलं जेणेकरून पडायचा नाही तो. सगळी ज्वारी शोधली, पण पप्पा काय कुठं दिसत नव्हते. मग नंतर लास्टला सगळ्यात शेवटी पप्पा मोडत होते दारं. पप्पांना जेवायला बसवलं आणि मग मी गेले दारावरती. म्हणलं पप्पा जेवण होईपर्यंत मी तेवढं दारं घेते, कारण लाईट एकदा गेली परत लवकर येत नाही. प्रत्येक शेतकऱ्याची हीच व्यथा चालू आहे सगळीकडं. मावस बहीण आली होती, तिला खायच्या होत्या तुरीच्या शेंगा. ती म्हणली लय वेळ टाईम लागेल, त्यामुळे तिने घेतली शेंडेच मोडून. शेंगा खायच्या राड्यात आम्ही दुसरीकडूच निघालो. गाडी राहिली एकीकडंच. गाडी घेऊन पुढं आल्यावरती आम्हाला सापडलं बोरीचं झाड. म्हणलं काय बोरं खावात आणि सोबत काय घेऊन जावात. काय पिक्के काय गाबळीचं काय बोरं गोळा केले आणि भरले खिशात आणि निघालो मग आम्ही गाडीवरती. म्हणलं इतका वेळ टाईम नको घालायला, परत घरची बसतील खवळत. येतानाचा रोड खूप खराब होता, त्यामुळे पप्पा बोलले की आलेल्या रोडने जाऊच नका तुम्ही, आता पुढचं सरळ रोड धरा, कारण तो प्लेन आहे आणि गाडी पण स्लिप होणार नाही आणि तुम्ही लवकर जाताल घरी. त्यामुळं मग आम्ही गावातून निघालो. बोलता बोलता नजर गेली समोर. म्हणलं बंगला खूप छान आहे नाही का. टर्न मारला आणि पुढं निघालो. उजव्या हाताला खूप मोठं हायस्कूल होतं. विद्यालयाच्या समोरचा परिसर पूर्ण झाडांनी आणि फुलांनी सजवलेला होता. विद्यालय हे खूप मोकळ्या पटांगणात होतं. विद्यालयाच्या समोरची फुलं ही लोकांना आकर्षित करत होती स्वतःकडं. पूर्ण झाडं ही फुलांनी लढून गेलेली होती, त्यामुळे प्रत्येकजण त्यांच्याकडं बघत होता. आम्ही तर पाठीमागे वळून वळून बघत होतो. नंतर मग पुढं आलो तर पुढं लागत होतं ब्रिज. मग गाडी जरा स्लो केली. पुढं आलो तर पुढं दिसला एक बोर्ड, तर त्याच्यावर लिहिलं होतं वेळ व्यर्थ जीवन व्यर्थ. त्या बोर्डाप्रमाणेच वेळ व्यर्थ आहे आणि जीवनही व्यर्थच आहे. बोर्ड वाचता वाचता पुढं दिसला आम्हाला आईस्क्रीमवाला. म्हणलं आता एवढं ऊन आहे, आईस्क्रीम तर खावाच लागल. मग काय गाडी घेतली आईस्क्रीमवाल्याजवळ. काकांना विचारलं आईस्क्रीम आहे का, तर ते म्हणले हो आहे. काका चोकोबार आहे का? चोकोबार 20 वाला आहे, कुल्फी 10 वाली, कोण 10 वाला आहे. कोण घेऊ? द्या कोण. बहीण म्हणली की मला कोण घ्यायचं आहे. मग काकांनी दिले 2 कोण. पण परत लक्षात आलं की आणखीन एक घ्यावा दीदीसाठी. मग तिच्यासाठी एक घेतला. मग काका म्हणले की हातात कसं देणार, मग एक पिशवी देतो. आम्हाला पिशवी द्यायला लागले, तेवढ्यात आणखीन एक गिऱ्हाईक आलं काकांना. ते होते आजोबा. ते आले होते त्यांच्या नातवांसाठी आईस्क्रीम घेण्यासाठी. ते म्हणले इथंच जवळ आहे, तर मी आणतो ब्रिज खालून आईस्क्रीम. आम्ही आईस्क्रीम घेऊन निघालो पुढं. लवकर गेलं तर म्हणलं कोण वितळणार नाही, त्यामुळं मग लवकर टर्न बसवला आणि आम्ही पुढं निघालो. वाटेत दिसलं आम्हाला चिंचेचं झाड, पण आता म्हणलं नको, खूप काय खाल्लं होतं पोटात आणि जागा पण शिल्लक नव्हती.
पंप दिसल्यावर वाटलं की पेट्रोल टाकावं, पण लक्षातच नाही की आमची गाडी इलेक्ट्रॉनिक आहे. इकडच्या भागात राम मंदिर हे खूप फेमस मंदिर आहे. मग वाटेतच होतं, म्हणलं देवदर्शन पण होईल. रामनवमीच्या दिवशी इथे खूप मोठा उत्सव केला जातो. पूर्ण गर्दीच गर्दी असते. पण म्हणलं त्या दिवशी खूप गर्दी असल्यामुळं आपलं दर्शन एवढं काय निवांत होणार नाही. आला योगायोग तर म्हणलं आधी दर्शन घ्यावं. मंदिरात जाण्याच्या आधी सगळ्यात आधी चप्पल बाहेर काढली आणि दर्शनाला निघाले आतमध्ये. मंदिराच्या प्रवेशद्वारालाच खूप छान लिहिलं होतं, जय श्रीराम. मग पाया पडताना जय श्रीराम केलं आणि आतमध्ये पाया पडली. मंदिराच्या परिसरात खूप साऱ्या तुळस होत्या, त्यामुळे सगळीकडं सुगंध पसरलेला होता. आधी दर्शन घेतलं, नंतर म्हणलं फुलांचा एक एक व्हिडिओ आणि फोटो घ्यावा. ती इतकी छोटी छोटी झाडं फुलांनी अगदी लढून गेली होती, त्यामुळे त्यांचा व्हिडिओ घेतला आणि वरती चढले. आधी वाटलं दरवाजा बंद आहे, पण नाही, नुसती कडी लावलेली, म्हणजे देवदर्शनासाठी आत गेले आणि आतमध्ये एंट्री मारली. घंटा वाजवली. मंदिराच्या गाभाऱ्यातील मूर्त्या खूप छान होत्या, मनमोहक करून टाकत होत्या. तर सगळ्यांना अशा मूर्त्या होत्या त्या. एकदम मोकळ्यापणाने दर्शन झालं. म्हणलं निघावं आता, पण तेवढ्यात लक्षात आलं की गंध राहिला. मग गंध लावला, बाहेर आले. तिथं बाबा बसले होते, त्यांचं घर बघितलं, दर्शन घेतलं. ते बाबा तिथली सगळी स्वच्छता राखत होते. मग बाबांना म्हणलं येतो आम्ही निघालो मग आमच्या घराकडं. घराजवळ आल्यावर म्हणलं घराचा व्हिडिओ घ्यावा. मग काय गाडी घेतली स्लो. म्हणलं तुम्ही पण सगळे बघाल माझं घर. मग लवकरच भेटूयात आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.